आता चहा घेऊन झाला। हॅलो नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये। माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। संध्याकाळचे 5:45 वाजले आणि इथे ना मस्त अशी थंडगार हवा सुटली आहे। इथं भांडे घासून ठेवले, दाखवते तुम्हाला। तर 4 अन् 5ला चहा घ्यायची हिंमत नाही आहे, कारण इतकी उष्णता, इतकं ऊन लागतं, त्याच्यामुळे ना जर असं ह्या टायमाला थोडंसं बरं वाटतंय, नाही तर दिवसभर तर खूपच गरम होतं। तर आता मी 5:45 वाजता चहा घेतला। आत्ताच माझा चहा घेऊन झालाय आणि इथे ना बघा भांडे घासून ठेवले, तर भांडे पण मस्त वाळले, भांडे लावून देते। सर्वात आधी ना कपडे काढून घेते, कपड्यांच्या घड्या घालून ठेवते। आज बेडवरचं बेडशीट वगैरे पण धुतलं होतं, तर चला कपडे काढून आणते। गहू 2 दिवस झाले आत बाहेर ठेवते, तर अजून आहे ना ते पण दळण करायचं बाकी आहे, अजून नाही। तर 6-7 किलो असेल, तर मग म्हटलं ते निवडून ठेवा। तर आता ना इथे बाहेर कपडे वाळत होते, ते काढून नेते। खूप छान गार हवा सुटले। ह्या माळी धुवून ठेवल्या खिडक्यांना, हॉलच्या खिडक्यांना लावल्यात ना, तर इतक्या मस्त निघल्यात। फक्त निरमाच्या पाण्यामध्ये बुडवल्या ना, तर खूप छान निघल्यात। तर आता ना ते ठेवून देणार आहे, दिवाळीलाच लावेल, पावसाळ्यात खराब होऊन जाते। अशी काही गोष्टींची ना पावसाळ्यामध्ये काळजी घ्यायची असते, तर ह्या माळी मग मी ठेवून देते। हवा एवढी छान सुटली ना, तर तुम्ही बघा झाडं कसे हलतात, आणि एवढे भर उन्हामध्ये ना एवढे छान झाडं राहिलेत ना, हिरवेगार झाडं, एकही खराब वगैरे झालं नाही, सगळेच झाडं एकदम छान आहे। बघा कसे झाडं हिरवेगार, आणि आत्ता ना मी भरपूर झाडं लावणार आहे। भरपूर कुंड्या आहे माझ्याकडे रिकाम्या, तर सर्वांमध्ये ना झाडं आता पाऊस सुरू व्हायच्या आधी आणणार आणि सगळेच कुंड्यांना झाडं लावून देणार आहे। एवढं ऊन आहे ना, का 1-1.5 तासातच कपडे वाळतात, आणि कपडे आहे ना कधी पण धुतल्यानंतर आहे ना उन्हामध्ये वाळत घालायचे नाही। उन्हामध्ये वाळत घातल्यानंतर आहे ना कपड्यांचा कलर उडतो, त्याच्यामुळं सावलीतच कपडे वाळत घालायचे, आणि उन्हामध्ये घातले ना तर 1 तासातच आहे ना कपडे काढून घ्यायचे। तर इथे कपडे काढले आणि त्यांच्या घड्या पण घातल्या, भांडे लावले। भांडे लावल्यानंतर आहे ना इथं गव्हाचं दळण होतं, जुनं गहू आहे 5-7 किलो होतं, तर मग म्हटलं ते घरामध्ये असंच ठेवायचं, तर व्यवस्थित नेटकं करून ठेवू, काही खडा माती तर त्याच्यात नाहीच आहे, पण वर म्हणलं पाखडून आणि भरून ठेवू, म्हणजे कसं दुसऱ्या पण गव्हाला काही व्हायला नको, याच्यात तर काही कीड वगैरे नाहीच आहे, पण तरी व्यवस्थित काळजी घेतलेली बरी असते। आणि तो आता मला आहे ना स्पेस आहे ना, तो पूर्ण झाडून काढायचा आहे गार्डनपर्यंत। तर इथे ना आता बाहेरची झाडझटक सुरू केले, 6 वाजले, तर मग म्हटलं चला झाडझटक करून घेऊ। आणि 6 वाजता तर काय एवढे लवकर जरा स्वयंपाकाला लागत पण नाही, जरा उशिराच लागते। घरातले सगळे काही कामं आवरून झाले, घरातली पण झाडझटक झाली आहे, आणि आत्ता ना गार्डन झाडून काढते। खूप अशी माती वगैरे ना कुंड्यांमधली पण पडते, हवेनी पण येते, तर मग म्हटलं आज आहे ना धुवायच्या पेक्षा आहे ना झाडूनच काढावं। झाडल्यानंतर आहे ना कानी कोपरे व्यवस्थितपैकी झाडले जातात। 6-6:15 वाजले, तरी पण तुम्ही बाहेर बघाल ना तर भरपूर असं ऊन आहे, आणि गवती चहा आहे ना कापून टाकला, भरपूर मोठा गवती चहा झाला होता, तर तो सर्व काही आहे ना कापला, आणि झाडं बघा किती छान झालेत। तर इथं आता किचनमध्ये आले, संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते। आमरस बनवायला घेतलाय, तर आमरसाचा आहे ना शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे, तर आत्ता आपल्या चॅनलवर आहे ना दररोज शॉर्ट व्हिडिओ पण येणार आहेत। एवढे दिवस नव्हते टाकत, पण आता आहे ना दररोज शॉर्ट व्हिडिओ आहे ना तुम्हाला बघायला मिळतील, तर ते पण नक्कीच बघत जा। माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आहे ना खूप कष्ट, खूप मेहनत आहे। व्हिडिओ काय साधे सोपे नाही आहे। तुम्हाला 10-15 मिनटाचा व्हिडिओ येतो, तुम्ही बघता, पण त्याच्या मागे ना भरपूर असे कष्ट असतात, त्याच्यानंतरच 10-15 मिनटाचा व्हिडिओ तयार होतो। म्हणजे दिवसभर कॅमेरा कधी हातात घ्यायला लागतो, आणि कॅमेऱ्यासमोर काम करायला लागतं। आपण काही काम करीत असलं तर सतत भरपूर वेळेस हात धुवा, कॅमेऱ्याला हात लावा, पुन्हा ते काम करा, असं भरपूर वेळेस होतो। तर खूप कष्ट आणि 10-15 मिनटाचे व्हिडिओ तुम्हाला येतात। तर व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करत जा, कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। व्हिडिओ तर खूप बघितले जातात, पण
सबस्क्रायबर भरपूर आपल्या चॅनलवर कमी आहेत, तर प्लीज मला सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट कराल ना त्यावेळेस आहे ना मला व्हिडिओ बनवायला टाकायला छान वाटतं. नाही तर मग नुसतंच मी टाकते आणि तुम्ही बघतात ना तर ते पण मग मला कधी कधी ना म्हणजे वाईट वाटतं का मी एवढे मेहनतीने कष्टाने व्हिडिओ अपलोड करते, व्हिडिओ बनवते. किचनवरती नारळाचं झाड आहे ना खूप मोठं झालं आहे आणि देवघरामध्ये ना ते पण मोठं झालं आहे. तर ह्या पावसाळ्यामध्ये ना दोन्ही पण झाडं लावून देणार आहे. आणि काचेच्या जगमध्ये ना मनी प्लांटचा वेल आहे तो पण लावायचा आहे. त्याच्यानंतर लकी बांबूचा आहे तो पण लावायचा आहे. तर बघा रस बनून झाला आहे आणि इथे ना भांडे घासून टाकते. तर आज आहे ना घरात 3 माणसं आहेत, तिन्हींच्या पण आवडीचे वेगवेगळे प्रकार बनवले स्वयंपाकामध्ये. किचनवर ना काहीच काम वगैरे दिसणार नाही, सर्व किचन एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे. गॅसपासून इकडेच किचन खराब करायला घेतला आहे, एक बाजू आहे ना एकदम स्वच्छ ठेवली आहे. तर आता ना इथे 2-4 भांडे ना किचनवरचे ते घासून घेते. तर कधी पण आहे ना किचनवर जास्त असा भांड्यांचा ना पसारा ठेवायचा नाही. काय होतं कधीतरी ते आपल्यालाच घासायला लागतात, त्याच्यामुळे ना 2-4 पडले ना का पटकन घासून वगैरे घ्यायचे, म्हणजे ना किचन पण दिसतं आणि छान दिसतो. तर इथं आता ना मी तवा घेतला आहे आणि तांदळाच्या भाकरी बनवायच्या आहेत. तर तांदळाच्या भाकरी बनवते. आधीला आमरस चपाती खायची आहे, आम्हाला तांदळाची भाकरी आणि मला धिरडं खायचं आहे. साहेबांना तांदळाची भाकरी आणि अंड्याचं पोळं खायचं आहे. असे 3 माणसांचे 3 प्रकार झाले आज घरामध्ये. तर काही नाही, आजचं संध्याकाळचं साधं सिंपलच जेवण आहे, कारण 6 वाजता आहे ना खमण ढोकळा बनवला होता. तर आता कोणाला भूक वगैरे नव्हती आणि मग भूक नसताना ना बळजबरी काहीतरी बनवायचं आणि ते शिल्लक राहायचं, टाकून द्यायचं. तर मग त्याच्यापेक्षा ना मापात स्वयंपाक बनवलेला कधी चांगला असतं म्हणतात का, खाऊन माजावा पण टाकून माजू नाही. तर असं असतं. मग म्हटलं नको, भूक नाही ना तर कशाला उगीच करायचं, म्हणजे आपण पण दमायचं, गॅस पण नास व्हायचा आणि स्वयंपाक पण वाया जायचा, असं पण नको व्हायला. तांदळाची भाकरी बनवायला घेतली. तर तव्यावर गरम पाणी केलं होतं आणि आता आहे ना थापटून तांदळाची भाकरी करणारी. खूप मस्त अशा तांदळाच्या भाकरी मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात. तर तांदूळ आहे ना जर माझ्या कोणत्या ताईंला मैत्रिणींना तांदळाची भाकरी खायची असेल तर आत्ता उन्हाळ्यामध्येच आहे ना तांदूळ स्वच्छ धुवून आणि भरून ठेवा. 2-3 दिवस वाळवा. धुतलेलं तांदळाला वाळवायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर छान असं वाळून आणि भरून ठेवा, म्हणजे ना 4 महिने ना पावसाळ्यात तांदूळ धुवायची वगैरे गरज पडणार नाही. आणि असं पण पावसाळ्यात धुतलेलं तांदूळ वाळत पण नाही. त्याच्यामुळे ना उन्हाळ्यामध्येच आता सध्या ऊन आहे, कडक ऊन आहे, तर तुम्ही 2-3 दिवस छान असं तांदूळ वाळून आणि भरून ठेवा. मग जेव्हा कधी तुम्हाला तांदळाची भाकरी वगैरे खायची असेल का फक्त दळून आणायचं. तर हे बघा इथे ना माझ्या तांदळाच्या भाकरी पण चालू आहे. भाकरींचा आहे ना मला सर्व प्रकार येतात, म्हणजे तांदळाचे असो, नागलीचे असो, ज्वारी, बाजरी, ज्या कोणत्या असतील ना भाकरी त्या सर्वच येतात. तर इथे बघा मस्त अशी पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी तयार झाली आहे. तर तांदळाची भाकरी मऊ कधी होते, ज्या वेळेस आपण तांदूळ धुतो ना, धुतलेल्या तांदळाचीच भाकरी छान येते. आणि तसंच तांदूळ कधी दळून आणायचं नाही, कारण आहे ना त्याला पावडर वगैरे राहते, काहीच काय चोळलेलं असतं. त्याच्यामुळे ना तांदूळ धुवूनच त्याच्या भाकरी बनवायच्या. अंड्याचं पोळं बनवायला घेतलंय. तर मागे ना मिशोवरून ना एक छोटंसं ब्लेंडर मागवलं होतं, तर त्याच्याने ना अंडं फेटलणार आहे. खूप छान असं फेटललं जातं. 2 अंडे घेतले, लाल तिखट टाकले, हळदी पावडर टाकले, धना पावडर टाकली, थोडंसं मीठ टाकायचं. अंड्यामध्ये ना जास्त मीठ टाकायचं नाही, कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित आहे ना ते ब्लेंडरने ना फिरून घेतलं आहे. आधीने ना खास ते कॉफीसाठी मागवलं आहे. तर त्यानेच मला सांगितलं का मम्मी
आता ना मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.